गुड मॉर्निंग स्टुडंट. ICIC कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण गणित हा भाग अभ्यासत आहोत आणि गणित हा भाग कशासाठी आवश्यक आहे तर वेगवेगळ्या ज्या काही स्पर्धा परीक्षा होत असतात आणि आगामी आता सध्या जी चालू भरती आहे तर ती पोलीस भरती या सर्वांसाठी जे आहे. तर आजचा क्लास हा खूप महत्त्वपूर्ण असा क्लास आहे. तर आपण फर्स्ट उदाहरण बघूयात आजचं. 4 क्रमवार समसंख्यांची सरासरी. 4 क्रमवार समसंख्यांची सरासरी. सरासरी 23 आहे. 23 आहे. त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती? तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती? तर याच्यापैकी तुम्हाला पर्याय दिले जातील 4. 4 पैकी पहिला पर्याय आहे 24, दुसरा आहे 26, तिसरा आहे 22 आणि चौथा 20. तर 4 क्रमवार संख्यांची सरासरी 23 आहे. तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती? आपल्याला काय विचारलेली संख्या कोणती विचारलेली की आपल्याला ही सर्वात लहान संख्या काढायची आहे. तर मग त्यांची सरासरी किती दिली आहे? सरासरी बरोबर 23 दिलेली आहे. तर आपल्याला विचारलेले आहे की याच्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती राहील. तर त्या क्रमवार संख्या ज्या आहेत तर त्या क्रमवार संख्या कोणत्या विचारलेल्या आहेत? समक्रमवार संख्या विचारलेल्या आहेत आपल्याला. तर आपल्याला काय करावं लागेल त्यासाठी? तर त्या 4 क्रमवार संख्या कोणत्या? तर आपल्याला त्या संख्या सरासरी 23 आहे. तर त्या संख्या बरोबर 20, 22, 23, 24 आणि 26. त्यांची सरासरी किती सांगलेली आहे आपल्याला? 23 सांगितलेली आहे. तर त्यापैकी आपल्याला काय करायची आहे? आपल्याला सर्वात लहान संख्या काढायची. तर सर्वात लहान समसंख्या कोणती आहे? मग याच्यातली सर्वात लहान समसंख्या बरोबर 20. तर या सर्व संख्यांची जर सरासरी काढली तर ती किती येते? 23 येते. म्हणून याच्यातली आपल्याला समसंख्या विचारली आहे. म्हणून समसंख्या ही सर्वात लहान ही 20 आहे. म्हणून आजच्या या गणिताचं उत्तर आपलं किती आलेलं आहे? 20 आलेलं आहे. नेक्स्ट बघा. पाच क्रमवार विषम संख्यांची सरासरी. 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी. पाच क्रमवार विषम संख्यांची सरासरी. विषम संख्यांची सरासरी. 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 33 आहे. 33 आहे.
त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती? तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती? तर इथं सुद्धा कोणत्या त्या क्रमावर संख्या ह्या विषम संख्या आहेत आणि त्यांची सरासरी किती दिलेली आहे? 33 दिलेली आहे. तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती? नंबर 1 29, नंबर 2 31, नंबर 3 37 आणि नंबर 4 39. असे 3 पर्याय दिलेले आहेत आपल्याला. 4 पर्याय दिले. 4 पर्यायापैकी एक आपल्याला करेक्ट असं उत्तर शोधून काढायचं आहे त्याच्यातलं. सरासरी किती आली पाहिजे त्याची? 33 आली पाहिजे. म्हणजे सरासरी बरोबर 33. तर मग आपल्याला त्या क्रमवार विषम संख्या आहेत, तर त्या विषम संख्या आपल्याला काढावं लागतील. 5 विषम संख्या बरोबर तर एक आपल्याला 33 दिलेली. 33 काय आहे? त्याची सरासरी आहे. तर मग किती येईल आपल्याला इकडं? 35, नंतर 37. मग इकडं कोणती येईल? 29, आपलं 31 आणि 29. 1 2 3 4 आणि 5. तर मग सर्वात लहान संख्या कोणती येईल आपली? विषम संख्या. तर सर्वात लहान ही 29 संख्या येईल. सर्वात लहान संख्या बरोबर 29. मग 29 कोणतं उत्तर आलेलं आहे? पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आलेलं आहे. तर आता आपण तिसरं उदाहरण बघू. क्रमशः 11 पासून 40 पर्यंतच्या 11 पासून 40 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज. सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर किती? तर सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज आपल्याला विचारली आहे. पर्याय क्रमांक 1 1065, नंबर 2 465, नंबर 3 665, नंबर 4 765. तर आता ह्या आपल्याला दिलेले जे क्रमशः 11 पासून 40 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज, आपल्याला नैसर्गिक संख्यांची ही बेरीज काढायची आहे. तर त्याच्यापैकी त्यांनी उत्तर 1 2 3 4 असे आपल्याला उत्तर दिलेत. तर त्यासाठी आपल्याला तुम्हाला एक मी सूत्र सांगितलं होतं मागच्या वेळेस. ते सूत्र कोणतं होतं? पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या गुणिले n भागिले 2. ते सूत्र होतं पहिली संख्या अधिक शेवटची संख्या कंसामध्ये आणि त्याला काय होतं? गुणिले n भागिले 2. तर या सूत्रामध्ये आपल्याला काय करायचं होतं? ही गणित टाकल्याच्या नंतर आपल्याला कोणती संख्या मिळते? तर ती आपल्याला या सर्व संख्यांची बेरीज मिळते. मग 11 अधिक शेवटची संख्या कोणती आहे? 40
छेद 2 छेद 2 n 30 दिलेले. मग 11 अधिक 41 11 अधिक 40 11 अधिक 40 छेद 2 गुणिले 30 बरोबर किती हे आपल्याला काढायचं. मग काय होतील हे 2 किती होतील 15. मग 40 आणि 11 किती झाले 51 गुणिले 15 हा गुणाकार करावा लागणार. 15 एक 15 15चा 5 चला 1 15 5 75 75 आणि 1 76 म्हणजे 765 आपलं काय आलेलं आहे उत्तर आलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 हा आपलं हे उत्तर आलेलं आहे. त्याच्यानंतरचं उदाहरण बघू. बाराने भाग जाणाऱ्या बाराने भाग जाणाऱ्या सर्वात लहान व सर्वात मोठ्या 3 अंकी संख्यांची सरासरी 3 अंकी संख्यांची सरासरी किती. पहिला पर्याय दिलेला आहे 548. नंबर 2 452. नंबर 3 255 आणि नंबर 4 552 असे हे आपल्याला 4 पर्याय दिले आहेत. आणि आपल्याला काय करायचे त्यात 12ने भाग जाणाऱ्या सर्वात लहान व सर्वात मोठ्या 3 अंकी संख्यांची सरासरी काढायची. आपल्याला काय करायची सरासरी काढायची आहे. सरासरी आता सांगा 12ने भाग जाणारी 3 अंकी सर्वात लहान संख्या. 12ने भाग जाणारी सर्वात लहान 3 अंकी संख्या आपल्याला कशी पाहिजे ती 12ने भाग जाणारी पाहिजे. मग बघू आपण आता 108 108ला जातील का भाग 12ने भाग जाईल का तर बघायचं आपण 108ने जाऊ शकतो. समजा 12 12 1 12 12 2 24 12 36 12 44 12 5 12 72 22 43 42 96 92 108 12 108 म्हणजे याला 12ने भाग जातो. आणि आता एक दुसरी संख्या बघायची आपल्याला. दुसरी संख्या ती कशी असली पाहिजे ती 3 अंकी परंतु सर्वात मोठी संख्या असली पाहिजे. तिला 12नेही भाग गेला पाहिजे आणि ती सर्वात मोठीसुद्धा संख्या असली पाहिजे. तर मग ती कोणती आहे 996.
996. मग यांचं काय करावं लागते आपल्याला, यांची बेरीज करावं लागते आणि बेरीज करून काय करावं लागतं, त्याला 2नं भागावं लागतं. मग काय येते आपल्याला, ही संख्या मिळून जाते आपल्याला 108 अधिक 996. मग या दोन्हीची बेरीज करून घ्या अगोदर. 12 आणि 8 14, चला 1 9 आणि 1 10, आज चला 1 10 आणि 1 10 आणि 1 11, 1104. 1104ला 2नं भागायचं. 1104 भागिले 2. बघा, 2 पंचे 10, 2 पंचे 10, 2 दोन्ही 4, 552. 552 इथं काय उत्तर याच्यातलं, 552 ही 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. आलं लक्षात. तर या पद्धतीने आपल्याला याची सरासरी काढावी लागते. सरासरी काढण्यासाठी काय करावं लागतं, त्या दोन संख्यांची बेरीज करून त्याला 2नं भागावं लागतं. मग काय येतं, त्याची सरासरी मिळून जाते आपल्याला. तर अशा पद्धतीनं आपण ही सरासरी काढलेला आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आणि तुम्ही तुमच्या मित्रांना, तुमच्या नातेवाईकांना याला शेअर करा. जे नवीन कोणी जॉईन झालेले आहेत त्यांनी सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.